मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती। राज्यात आज पुन्हा जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलाय। कोणत्या परिसरात पावसाचा इशारा आहे, संपूर्ण माहिती पाहण्यापूर्वी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा। राज्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीच्या काही दिवस पावसाचा जोर दिसून आला, मात्र गेल्या आठवड्याभरापासून पावसाने उसंत घेतली। गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचा जोर पुन्हा वाढण्याचं चित्र आहे। भारतीय हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज आणि पुढचे काही दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे। या अंदाजानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाला आज मुसळधार पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे। वादळी पावसाची शक्यता लक्षात घेता भारतीय हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय। भारतीय हवामान विभागानुसार आज कोकण ते अरबी समुद्राच्या आग्नेय भागावर असलेली द्रोणीय क्षेत्र आता कर्नाटकातील कोमोरियन भागावर आहे। वातावरणातील या बदलाचा परिणाम राज्यातील हवामानावर होईल। त्यानुसार मराठवाड्यात काही ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी, विदर्भामध्ये पुढील 5 ते 6 दिवस, तर गोवा आणि कोकणात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, कोकणातील सिंधुदुर्ग, खानदेशातील जळगाव, विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, तर मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार मराठवाड्यासह विदर्भात पुढील 4 ते 5 दिवस मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे। या सर्व जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। यापुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।